हॅलो, नमस्ते. आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जनरल ॲप्टिट्यूड, ABPS, बँक आणि इन्शुरन्स सेक्टरमधील एक्झामचा डिटेलमध्ये सिलेबस. हे व्हिडिओच्या शेवटी बँकिंग स्टुडंटसाठी एक बोनस टिप शेअर करणार आहोत. आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये UPSC, SSC, रेल्वे, डिफेन्स सेक्टरमधील एक्झाम, तसंच बँक आणि इन्शुरन्स सेक्टरच्या एक्झाम, नंतर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये MPSC, अदर एक्झाम, तसेच प्रायव्हेट सेक्टर व पब्लिक सेक्टर युनिटसाठी गेट, कॅट एक्झाम, स्पेशली थर्ड इयर किंवा लास्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी ॲप्टिट्यूड टेस्ट. या सर्वांसाठीच जनरल ॲप्टिट्यूड हे खूप इम्पॉर्टंट आहे. जनरल ॲप्टिट्यूडमध्ये क्वांटिटी ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, व्हर्बल ॲबिलिटी तीन सेक्शन असतात. तर आज आपण क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजेच मॅथ्सचा सिलेबस पाहणार आहोत. तर आता मॅथ्सलाच बऱ्याच वेळा न्यूमेरिकल ॲबिलिटी हे जनरली असिस्टंट किंवा क्लेरिकल एक्झामसाठी बोललं जातं. त्यानंतर हायर लेवल एक्झाममध्ये जसं की कॅट, SBI PO, बँक POसाठी डेटा इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस असं बोललं जाईल. तसेच अरिथमॅटिक, कमर्शियल मॅथ्स हे सर्व काही मॅथ्सच. आता मॅथमॅटिक्सच्या बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट ह्या एकच आहेत, फक्त ह्या डिफरंट एक्झामला क्वेश्चन विचारण्याचे पॅटर्न हे थोडेसे डिफरंट असू शकतात. आता कोणतेही स्टँडर्ड बुक, फॉर एक्झाम्पल RS अग्रवालमध्ये जवळजवळ 25 ते 30 टॉपिक अरिथमॅटिकचे आपल्याला दिसतील. तर एवढे टॉपिक करायची गरज आहे का? नाही. तर फक्त 6 ते 7 कोर अरिथमॅटिकचे 6 ते 7 टॉपिक फक्त आज आपण डिस्कस करणार आहोत सिस्टमॅटिक वेनी. त्यानंतर त्यांचा फ्लो, हे फर्स्ट कोणतं करायचं, सेकंड कोणतं करायचं. सो लेट अस स्टार्ट सिलेबस. आता हा जो सिलेबस आहे हा सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा सिलेबस आहे. फर्स्ट सिम्प्लिफिकेशन, त्यानंतर कोर अरिथमॅटिकचे टॉपिक, पर्सेंटेज, रेशो प्रोपोर्शन, ॲव्हरेज, टाइम वर्क, टाइम डिस्टन्स स्पीड, प्रोबॅबिलिटी अँड मेन्सुरेशन. फर्स्ट सिम्प्लिफिकेशन. आता सिम्प्लिफिकेशनमध्ये नंबर्स, टाइप्स ऑफ नंबर, इवन, ऑड, प्राइम नंबर, को प्राइम नंबर, कंपोजिट नंबर, एटसेट्रा. नंबर सिरीज, मिसिंग नंबर सिरीज, रॉंग नंबर सिरीज, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन, डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांक, HCF LCM म्हणजे लसावी मसावी, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, मॉडमास इंडायसेस, डिव्हिजिबिलिटी हे मॅथ्समधले इम्पॉर्टंट रूल्स, बेसिक अल्जेब्रिक आयडेंटिटी, नंबर सिस्टीम, रिमाइंडर थेरम. आता रिमाइंडर थेरम आणि नंबर सिस्टीमची IBPच्या एक्झामसाठी गरज नाही. त्यानंतर HCF LCM हे खूप पॉवरफुल टूल आहे. हे आपण टाइम वर्क आणि टाइम डिस्टन्स स्पीड या टॉपिकमध्ये यूज करणार आहोत. नंतर AP हे ॲव्हरेजमध्ये आपल्याला लागणार आहे. GP आणि HP गरज नाही IBPच्या सिलेबसमध्ये. आता हा सर्व सिलेबस सिम्प्लिफिकेशनचा जरी क्लास 6-7चा जरी असेल ते आपल्याला सर्वच टॉपिकमध्ये लागणार आहे. त्यानंतर अरिथमॅटिकची कोर टॉपिक, फर्स्ट सिम्प्लिफिकेशन. आता तुम्हाला जर मॅथ्समध्ये, मॅथमॅटिक्समध्ये एक्सपर्ट किंवा एक्सलन्सी हवी असेल तर दोनच गोष्टीची गरज आहे. नंबर 1 कॅल्क्युलेशनचं स्किल, नंबर 2 पर्सेंटेज. आता कॅल्क्युलेशन स्किलसाठी आपण लवकरच स्पीड बॅचचे 6 ते 7 सेशन अपलोड करत आहोत. नंतर पर्सेंटेज. आता पर्सेंटेज हे अरिथमॅटिकचा फर्स्ट टॉपिक, सर्वात इम्पॉर्टंट. हा टॉपिक यूज करून आपण सर्वच टॉपिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. हा तर एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेच टॉपिक. आपल्या डे टू लाईफ, एक नेहमीच्या जीवनामध्ये खरेदी विक्री करताना डिस्काउंट, बिझनेसमध्ये प्रॉफिट लॉस, फायनान्शियल ॲक्टिव्हिटीमध्ये सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, डेटा इंटरप्रिटेशन, त्यामध्ये पर्सेंटेजच. म्हणजे थोडक्यात काय, पर्सेंटेजचा बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपल्याला प्रॉफिट लॉस, डिस्काउंट, सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट,
800 चे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. फॉर्म्युल्याची गरज लागणार नाही. म्हणजे पर्सेंटेजची सब टॉपिक किंवा ॲप्लिकेशन. त्यानंतर नेक्स्ट अरिथमेटिकचा कोर टॉपिक म्हणजे रेशो प्रोपोर्शन. पर्सेंटेज आणि रेशो प्रोपोर्शन हे इंटरलिंक टॉपिक आहेत. फॉर एक्झाम्पल 10%. 10% means out of 100, 10 means out of 10, 1 means 1:10. The ratio form, percentage form, हा रेशो फॉर्म यूज करून आपण प्रॉफिट लॉस कंपॉनेंटरीचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. इव्हन रेशो प्रोपोर्शनचा फंडामेंटल कन्सेप्ट जर क्लिअर केला तर आपल्याला एजेसचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना इक्वेशनची गरज लागणार नाही. नंतर पार्टनरशिप. आता पार्टनरशिप टॉपिक म्हणजे जस्ट सिंगल लाईन टॉपिक. इन्व्हेस्टमेंट रेशो इट्स प्रॉफिट और लॉस डिस्ट्रीब्युशन रेशो. तर मिक्सचर. तर आता विद्याप्रबोधिनी क्लासरूम कोचिंगमध्ये 3 तासाचे आपण जवळजवळ 40 ते 45 सेशनमध्ये हा सर्व सिलेबस कव्हर करतो. तो आज आपण 15 मिनिटांमध्ये डिस्कस करायचा प्रयत्न करत आहोत. सो माय डिअर फ्रेंड, जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. नेक्स्ट टॉपिक ॲव्हरेजेस. ॲव्हरेज मीन्स टोटल अपॉन नंबर. तर आता ॲव्हरेजचा ॲडव्हान्स कन्सेप्ट म्हणजेच एलिगेशन रूल. तर हा एलिगेशन रूल पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट, सिम्पल इंटरेस्ट क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी शॉर्टकट आहे. पण लॉजिकल रिझनिंगमध्ये रँकिंगचे पझलही आपल्याला एलिगेशनच्या रूलने सॉल्व्ह करायला येतं. त्यानंतर नेक्स्ट इंटरेस्टिंग टॉपिक ॲरिथमॅटिकचा म्हणजेच टाईम अँड वर्क. आता टाईम वर्क टॉपिकसाठी आपण डायरेक्ट एक एक्झाम्पलच घेऊया. आपण 2 एक्झाम्पल घेऊया टाईम वर्कसाठी. फॉर एक्झाम्पल, अण्णा, बाबू complete work 20 and 30 days respectively. If they both work together, then how many days required to complete work? Second question. अण्णा आणि बाबूला एक काम करायला 20 दिवस ते 30 दिवस प्रत्येकी लागतात. दोघांनी एकत्र काम केलं तर किती दिवसात काम कंप्लीट होईल? एक सिंपल टाइम वर्कचं क्वेश्चन. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण जसं बोललो तसं LCM टूल यूज करणार आहोत. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बरेच असे बेसिक किंवा फ्रॅक्शन किंवा पर्सेंटेज मेथड आहेत. आपण LCM ट्राय करूया. 20 आणि 30चे LCM 60. 3/23, 3/30, 2 plus 3 5. I repeat once again. 20 आणि 30चे LCM 60. 3/2 23. 3/30 2 plus 3 5. 60/5 केलं तर 12. म्हणजेच अण्णाला 60 चॉकलेट खायला 20 दिवस लागले. बाबूला 60 चॉकलेट खायला 30 दिवस लागले. दोघांनी एकत्र खायला सुरुवात केली. म्हणजे अण्णा एका दिवसात 3 आणि बाबू एका दिवसात 2 चॉकलेट खात असेल तर दोघं एका दिवसात किती खातील? 5. 60 चॉकलेट खायला किती दिवस लागतील? 12. असं छोटू ही क्वेश्चनचा आन्सर सांगू शकेल. छोटू म्हणजे 6-7 स्टँडर्ड स्टुडंट. आता टाइम वर्क जर तुम्हाला व्यवस्थित जमलं तर आता नेक्स्ट पाईप आणि टँकचं क्वेश्चन. पाईप अँड टँक. नेक्स्ट क्वेश्चन, पाईप अँड टँक. Pipe A and pipe B can fill tank in 20 and 30 minutes respectively. If both pipe open simultaneously, then how much time required to fill tank? ते एक टाकी भरायला पहिल्या पाईपने 20 मिनिटं, दुसऱ्या पाईपने 30 मिनिटं जर लागत असतील तर दोन्ही पाईप ॲट ए टाइम सुरू केलं तर किती वेळेस टाकी भरणार? मला असं वाटतं सगळ्यांनीच आन्सर घेतलं 20 मिनिट. खूप सिम्पल. मला सांगायचं एवढंच की कोर टॉपिक टाइम वर्क केला तर तुम्हाला हे पाईप अँड टँक जस्ट ॲप्लिकेशन हे टॉपिक एवढा तुम्हाला एफर्ट्स द्यायला लागणार नाही. असंच ॲव्हरेज, रेशो प्रोपोर्शन आणि पर्सेंट एवढेच कोर टॉपिक आहेत. हे बाकीचे काही जस्ट ॲप्लिकेशन. असंच नेक्स्ट अरिथमॅटिकचं टॉपिक टाइम डिस्टन्स स्पीड. तर ही ॲप्लिकेशन ट्रेन, बोट अँड स्ट्रीम, रेसेस अँड गेम, एस्केलेटर क्वेश्चन. आता एस्केलेटर, रेसेस गेमचे क्वेश्चन बँकच्या IBPच्या सिलेबसला दिसत नाहीत. ट्रेन, बोट, स्ट्रीम सफिशियंट. आता टाइम डिस्टन्स स्पीडचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मला फक्त एक ट्रायंगल बघायचं आहे. तर डिस्टन्स म्हणजे स्पीड इंटू टाइम. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. हे टाइम म्हणजे डिस्टन्स अपॉन. सर्व क्वेश्चन आपण टाइममध्ये सॉल्व्ह करणार आहे. ट्रेन, बोट, स्ट्रीम, टाइम डिस्टन्स. नेक्स्ट अरिथमॅटिक टॉपिक प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटीसाठी मला फक्त परमुटेशन कॉम्बिनेशन हा कन्सेप्ट जमायला पाहिजे. परमुटेशन म्हणजे अरेंजमेंट करणं, कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्शन. हा जर कन्सेप्ट क्लिअर असेल
मला प्रोबॅबिलिटीमध्ये कॉइन, कार्डचे क्वेश्चन, डाईसचे क्वेश्चन, डाईस मिक्स टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येते. त्यानंतर मेन्सुरेशन. हा मेन्सुरेशन एकमेव टॉपिक अरिथमॅटिकमध्ये की इथे तुम्हाला फॉर्म्युला थोडे शिकायला लागतील. आता ह्या सर्व टॉपिकमध्ये फॉर्म्युल्याची काही गरज नाही, फॉर्म्युला फ्री असं म्हटलं तरी चालेल. मेन्सुरेशनमध्ये IBPच्या सिलेबससाठी जस्ट 2D डायग्रॅम म्हणजे ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल, सर्कल, एरिया, पेरिमीटर असे क्वेश्चन. लास्ट क्लॉक अँड कॅलेंडर. क्लॉक आणि कॅलेंडर हे IBPच्या सिलेबसला नाही आहे, ते अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे MPSC UPSC किंवा ॲप्टिट्यूडसाठी इम्पॉर्टंट आहे. तर क्लॉकमध्ये 3 टाईपचे क्वेश्चन. तुम्हाला टाईम हे अँगल, तुम्हाला टाईम गिव्हन आहे, अँगल काढायचे, किंवा तुम्हाला अँगल माहिती आहे, अँगल गिव्हन आहे आणि टाईम किती, एररचे क्वेश्चन वगैरे, कॅलेंडरचे क्वेश्चन. नेक्स्ट ॲडव्हान्स मॅथ्स. तर आता ॲडव्हान्स मॅथ्समध्ये ट्रिग्नोमेट्री म्हणजे साइन कॉस टॅन, अल्जेब्रा, त्यानंतर मेन्सुरेशन ऑलरेडी बघितलं आपण 2D प्लस 3D ॲड होईल इथं. म्हणजे कोन, सिलेंडर, स्पेअर, प्रिझम, टोटल सरफेस एरिया, वॉल्यूम वगैरे क्वेश्चन, जॉमेट्री. आता हा जो ॲडव्हान्स मॅथ्सचा सिलेबस आहे तो SSC, रेल्वे आणि कॅट एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा IBPSच्या सिलेबसमध्ये नाही आहे, ते IBPSला ॲडव्हान्स मॅथ्स नसणार, पण MPSC UPSCला पण नाही आहे. आता मी बरेच वेळा IBPS असं बोलत होतो सिलेबस सांगताना. तर हे IBPS म्हणजे काय, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, हे एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, ते बँकमधील आणि इन्शुरन्स सेक्टरमधील एक्झाम कंडक्ट करते. तर आता बँकमध्ये कोणकोणते एक्झाम, तर आता SBIसाठी PO, क्लर्क, क्लर्कला SBI मध्ये ज्युनियर असोसिएट असं बोललं जातं. त्यानंतर स्पेशलिस्ट ऑफिसर हे स्पेशल स्टुडंटसाठी म्हणजे मार्केटिंग ऑफिसर, लॉ ऑफिसर, IT ऑफिसर आणि ॲग्रिकल्चर ऑफिसर ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटसाठी. तसंच ऑल गव्हर्नमेंट बँक हे बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँकसाठी IBPS PO, क्लर्क आणि स्पेशलिस्ट ऑफिसर. त्यानंतर रिजनल रुरल बँकमध्ये पण असं सेम PO, ॲक्च्युली स्केल 1 बोललं जातं, असिस्टंट, SO स्केल 2. त्यानंतर RBI म्हणजे सर्व बँकांची बँक, त्यामध्येही तुम्हाला एक्झाम देता येते, असिस्टंट ग्रेड बी ऑफिसरची एक्झाम. तसेच LIC इन्शुरन्स कंपनीमध्ये LIC लाईफ इन्शुरन्स कंपनी, त्याच्यामध्ये असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर आणि AAO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर इक्वलेंट टू PO एंट्री करता येईल. हे 3 एक्झाम तुम्हाला देता येतील. तर जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये पण अशाच 3 एक्झाम. तर पण जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये 4 कंपनी आहेत. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. तर ह्या 4 कंपन्यांच्या प्रत्येकी 3-3 एक्झाम, एवढ्या इन्शुरन्स सेक्टर एक्झाम. तसेच अदरमध्ये EPF, ESI अशा बऱ्याच एक्झाम. तर जवळजवळ वर्षभरामध्ये IBPS कमीत कमी 15 ते 20 एक्झाम कंडक्ट करतं. आता ह्या एक्झाम ऑनलाईन पद्धतीने प्री, मेन आणि इंटरव्ह्यू अशा टप्प्यात होतात. तर आज आपण प्री एक्झामचा डिटेलमध्ये सिलेबस पाहू. तर प्री एक्झाम क्लर्क आणि PO किंवा एसओसाठी पाहूया. तर प्री एक्झाममध्ये फर्स्ट टॉपिक सिम्प्लिफिकेशन. क्लर्क एक्झामला कमीत कमी 10 ते 15 क्वेश्चन दिसतील. नंतर नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन, क्वाड्रॅटिक इक्वेशन थर्ड टॉपिक 5 क्वेश्चन. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये टेबल, ग्राफ, लाईन ग्राफ, बार ग्राफ, चार्ट किंवा केसलेट, हे कमी कमी 1 ते 2 सेट म्हणजे 5 ते 10 क्वेश्चन. नंतर अरिथमॅटिकमध्ये प्रॉफिट लॉस, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, एव्हरेज, असे हे अरिथमॅटिक क्वेश्चन. टोटल 35 क्वेश्चन. POसाठी थोडंसं व्हॅरी होईल. POसाठी सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन दिसणार नाही, दिसलं तर अप्रॉक्सिमेशन म्हणजे 0 to 5 क्वेश्चन. नंतर नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन थोडेसे हाय लेवलचे, जसं की रॉंग नंबर सिरीज वगैरे. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा क्वांटिटी 1, क्वांटिटी 2, 5 क्वेश्चन. डेटा इंटरप्रिटेशनचे कमीत कमी 2 ते 3 सेट दिसतील PO प्रीमध्ये. त्यानंतर अरिथमॅटिकचे 10 ते 15 क्वेश्चन, टोटल 35 क्वेश्चन. आता 35 क्वेश्चन, 35 मार्क्स आणि 20 मिनिटं टाईम. टाईम खूप इम्पॉर्टंट आहे, 20 मिनिट. त्यासाठी स्पीड
ॲक्युरेसी, ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ॲक्युरेसी कारण रॉंग क्वेश्चन अटेम्प्ट केला तर तुम्हाला पेनाल्टी असणार आहे. आता शेवटी बोनस टिप. आता IBPSच्या एक्झामसाठी प्री एक्झामचा तर सिलेबस फिक्स आहे. म्हणजे हे 4 टॉपिक, हे 5 टॉपिक सिम्प्लिफिकेशन, नंबर सीरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन, डेटा इंटरप्रिटेशन, अरिथमेटिक. म्हणजे सिलेबस फिक्स आहे. त्यानंतर ह्या एक्झामचं टाइम टेबल पण फिक्स असते. ते IBPS.in ह्या ऑफिशियल साईटमध्ये वर्षभराचे कॅलेंडर पाहू शकता. म्हणजे वर्षभरामध्ये कोणत्याही ग्रॅज्युएटला कमीत कमी 15 ते 20 एक्झाम अटेम्प्ट करता येतात. हे आता बरेच स्टुडंट कमीत कमी 2 ते 3 पोस्टमध्ये सिलेक्शन होतात. अशा भरपूर केसेस आहेत. फॉर एक्झाम्पल SBI क्लर्कमध्ये असिस्टंट आणि LICमध्ये असिस्टंट किंवा RRB PO आणि LICमध्ये असिस्टंट 2 पोस्ट मिळाल्या. हे मला सांगायचं एवढंच की एक्झाम वर्षभरात भरपूर अटेम्प्ट करता येतात. की माझ्या तर मध्ये कमीत कमी 25 ते 30 दिवसामध्ये कोणताही ग्रॅज्युएट प्री एक्झाम तर क्रॅक करू शकतो. तर कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कसं नंबर सिरीजचे 400 ते 500 क्वेश्चनची प्रॅक्टिस करायला पाहिजे. ते पण टाईममध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशन 400 ते 500 क्वेश्चनची प्रॅक्टिस करायला पाहिजे टाईममध्ये. ते कसं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 5 क्वेश्चन ते 2 मिनिटात सॉल्व्ह करता यायला पाहिजे. 2 मिनिटात आणि येतं सॉल्व्ह करायला. सिस्टमॅटिकली बेसिक कन्सेप्ट वगैरे क्लिअर केला तर. आता फॉर एक्झाम्पल नंबर सिरीजचा आपण एक्झाम्पलच घेऊया डायरेक्ट. सपोज 59, 49, 39 मार्क. तर तुम्ही सांगाल आन्सर कारण 10चं गॅप आहे. 59 मायनस 10 49, 49 मायनस 10 39. सो आन्सर 30 29. पण एक्झामला एवढं सिम्पल क्वेश्चन दिसणार नाही. एक्झामला असे 5 क्वेश्चन थोडेसे लेवल जास्त दिसतात. तर फॉर एक्झाम्पल 3481, 2401, 1521 क्वेश्चन मार्क 61. Just try to attempt question answer in comment section. ते 5 क्वेश्चन हे तुम्हाला ते 5 क्वेश्चन 2 मिनिटात सॉल्व्ह करता यायला पाहिजे. 2 मिनिटात. त्यासाठी तुम्हाला जवळजवळ 400 ते 5 क्वेश्चनची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि हे होऊ शकतं. मी जर केला तर आरामात प्री एक्झाम क्रॅक करू शकाल. आता मेन एक्झामचा सिलेबस, त्यानंतर रिसोर्सेस म्हणजे स्टडी मटेरियल ऑनलाईन, ऑफलाईन कोणतं यूज करायचं. त्यानंतर स्ट्रॅटेजी, अप्रोच बिगिनर स्टुडंटसाठी म्हणजे सुरुवात केलेल्या स्टुडंटसाठी, बिगिनर स्टुडंटसाठी, इंटरमिडिएट, लास्ट शेवटी मेन एक्झाम फेल झालेले. ॲक्च्युली फेल म्हणता येत नाही, टेम्पररी अनसक्सेसफुल स्टुडंटसाठी असं बोलूया. तर हे आपण नेक्स्ट मॅथ्स सिलेबस #2 सेकंड व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू सो मच.